हरिओम. कसे आहात सगळेजण? मी तुम्हाला माहितीये का गुजरातला राहते आणि आमच्या इथे नवरात्रीच्या आधी मिड टर्म एक्झाम सगळ्यांच्या संपतात. तर तसंच आमच्याकडे नुकत्याच मिड टर्म एक्झाम झाल्या आणि आमच्या स्कूलमध्ये काही मुलं होती की जी पटकन पेपर लिहायची आणि मग म्हणायची की मॅम आय एम डन डन डन. मग घ्या घ्या पेपर घ्या असं म्हणून द्यायला लागायची. आणि मग आम्ही काय ते पेपर घ्यायचो नाही. आम्ही म्हणायचो की परत वाच, नीट वाच परत एकदा, रीड इट अगेन. मग ती म्हणायची नो नो आय रेड इट. मग आम्ही म्हणायचो ठीक आहे, मग आता पेपर ठेव आणि पुट युअर हेड डाऊन. असं करून एक प्रकारे ती त्यांना शिक्षाच असायची. पण तसंच सांगितलं जायचं, त्यांना काही वर्गाच्या बाहेर पेपर देऊन तू निघून जाऊ शकतोस असं काही नसायचं. तर त्याचा मी थोडासा विचार करत होते, तर त्यामुळे असं लक्षात आलं माझ्या की असं का बरं करतात. तर जेणेकरून आपण आपल्या पेपरकडे परत एकदा पाहावं की काही राहिलं नाहीये ना, काही चुकलं नाहीये ना. म्हणून ती त्या जी गडबड करणारी मुलं असतात त्यांची मुवमेंट रिस्ट्रिक्ट केली जाते की हेड डाऊन करून शांत बसा एका जागी. तर तसंच आपण जर का ईश्वराच्या बाबतीत बघायला झालं किंवा देवाच्या बाबतीत पाहायचं झालं, तर देवाला ओमनी प्रेझेंट असं म्हटलं जातं, म्हणजे सर्वव्यापी, सगळीकडे आहे. तो नाही अशी कुठची जागाच नाहीये असं त्याचं भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे. पण असं जरी का असलं तरी काही आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला असं नाही सांगितलं की रॅन्डमली कुठेतरी तू हवेमध्ये बघत बस 10 मिनिटं, आज हवेत बघ, उद्या आकाशात बघ, परवा एखादा आग लाव एखादी आणि त्याच्याकडे बघत बस, म्हणजे मग तुला देवाचं दर्शन घडेल, असं काही नाही सांगितलं. तर एक कॉमन पद्धत सगळ्या संतांनी किंवा ऋषीमुनींनी आपल्याला सांगितली, ती म्हणजे की जर का तुला त्या ईश्वर तत्वाचा, देवाचा आपल्या आतमध्ये अनुभव घ्यायचा असेल, तर पहिली गोष्ट तुला काय करायला लागेल, तर इथं पुटीवर हेड डाऊन नाही करायचंय. हेड आपण असं सरळच ठेवणार, जसं आता मी ठेवलंय तसं आपलं डोकं आपण सरळ ठेवायचं, मान ताठ ठेवायची, ताठ बसायचं, सुखासनामध्ये बसायचं. आणि मात्र पहिली गोष्ट काय करायची, तर डोळे मिटायचे. डोळे मिटल्यामुळे काय होतं, तर आपण सतत आजकाल व्हिज्युअल जगामध्ये वावरत असतो, सतत स्क्रीन असतो आपल्या समोर. तर तो तो स्क्रीन म्हणा, समोरचं समोरचं दृश्य म्हणा, सगळं बंद होईल. म्हणून पहिली गोष्ट डोळे मिटायचे. मग काय करायचं, तर डोळे मिटले तरी देखील एक पाहायची टेंडन्सी आपली असतेच आतनं. नाहीतर मग आपण एखादं दृश्य निर्माण करतो आणि मग त्याचाच काहीतरी विचार करायला लागतो. तर तसं न करता डोळे मिटून जिथं मुली गंध हे टिकली लावतात किंवा मुलं जिथं गंध लावतात, ते जे दोन्ही भुवयांच्या मधलं स्थान आहे की ज्याला आपण भ्रूमध्य असं म्हणतो, सेंटर ऑफ परसेप्शन, तर तिथं आतनं लक्ष ठेवायचं. आता तिथे आतून लक्ष कसं ठेवणार, डोळे असे किलकिले करायचे का? नाही. किंवा डोळे एकदम गच्च मिटायचे का? तर तसं पण नाही. गच्च मिटले तर काय होईल, एक प्रकारचा ताण निर्माण होईल. आणि आपल्याला माहितीये की कुठचीही गोष्टीमध्ये खूप ताण असला की ती आपण जास्त वेळ करू शकत नाही. खूप ताणून आपल्याला कोणीतरी खूप बळजबरी बसवलं अभ्यासाला तर आपण थोडा वेळ अभ्यास करतो. पण जास्त वेळ ते काय आपल्याला जमत नाही, जिथपर्यंत आपल्याला आतून नाही वाटत की मला अभ्यास केला पाहिजे. म्हणून कुठचीच गोष्ट ध्यान करत असताना किंवा उपासना करत असताना ताण घेऊन नाही करायची. अतिशय शांतपणे पाठीचा कणा ताठ ठेवायचा, डोळे मिटायचे आणि आतून इथं लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा. मग काय करायचं, तर एक छोटासा मंत्र आपण निवडायचा. सोहम, श्रीराम, ओम असा मंत्र. म्हणजे इतर वेळेला आपण गायत्री मंत्र म्हणत असू किंवा गणी गण गणात बोते हा गजानन महाराजांचा मंत्र आहे. श्रीराम जय राम जय जय राम हा 13 अक्षरी मंत्र आहे. असे अनेक मोठे मंत्र आहेत. पण ते ध्यानासाठी आपण वापरत नाही, कारण ते तितके सुटेबल नसतात. का बरं? कारण आपण हा मंत्र आपल्या श्वासाशी निगडीत करणार आहोत. आपण शाळेमध्ये एखाद वेळेला शिकलेलो असू की आपण ब्रीदिंग करताना दोन गोष्टी करतो, इन्हेलेशन आणि एक्झलेशन. तसंच इथं करायचंय, फक्त खूप जोरात नाही. हळूच जेव्हा आपण नॅचरली श्वास घेतो, तेव्हा श्वास घेताना ओम, श्वास सोडताना ओम असं करत त्या नाममंत्राला आपल्या श्वासावर बसवायचं. आणि हे मनात जोरात म्हणायचं का, तर नाही, आतल्या डोळे मिटून शांतपणे म्हणायचं. आणि मग तो नाममंत्र ज्याचा निर्देश करतं किंवा ज्याला ध्वनित करतं, ते जे देवाचं अस्तित्व आहे त्याला धरून 1-2 मिनिटं आपण शांत बसणार आहोत. आता हे करत असताना असं सहजच लक्षात येतं की ज्यावेळेला आपण डोळे मिटलेले आहेत, नंतर बाह्य इतर गोष्टींचा काही विचार करायचा नाही असं आपल्या मनाने पक्क धरलेलं आहे, तेव्हा आपोआपच आपल्या श्वासांची लय पण कमी होते. म्हणजे आपण जसं एकदम खेळून आल्यानंतर भरभर भरभर श्वास घेतो, तसे श्वास काही ध्यानाला बसल्यावर
बसताना लागत नाहीत. मग आपल्याला असं वाटतं की अरे मग आपला नाममंत्र पण खूपच कमी चाललाय, म्हणजे आपण खूप कमी वेळा ओम म्हणतोय, कमी वेळा कमी म्हणजे कमी वेळा श्वास सोडतोय, कमी वेळा श्वास घेतोय. तर मग काही चुकतंय की काय, कमी वेळा आपलं नामस्मरण होतंय की काय. तर तशी काही चिंता करायची गरज नाही. कारण नामजप करणं हा काही आपल्या ध्यान उपासनेचा उद्देश नाहीये. तर त्यामुळे आपण जर का कमी वेळा श्वास घेत असलो तर ते नॅचरलच आहे आणि तसं झालं तरी पण चालेल. तर आता आपण पहिल्यांदा सगळेजण तीनदा आपण दीर्घ ओंकार करणार आहोत. दीर्घ ओंकार करताना देखील आपण प्रथम एक मोठा श्वास घेतो आणि उ म असा जो तीन यांनी बनलेला ओंकार आहे त्याचं आपण तीनदा स्मरण करायचंय. मग तीनदा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि मग 2 मिनिटं आपण सगळेजण मिळून ध्यान करूया. चला सगळ्यांनी माझ्या बरोबर डोळे मिटा, पाठीचा कणा ताठ, सुखासनामध्ये बसा. जिथे कुठे असाल तिथे, कॉटवर, खुर्चीवर, ओके, खाली जमिनीवर. आता डोळे आपल्याला अजिबात गच्च मिटायचे नाहीयेत किंवा किलकिले पण करायचे नाहीयेत. शांतपणे डोळे मिटून घेऊयात. एक दीर्घ श्वास घ्या माझ्यासोबत. ओ ओ ओ ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. यानंतर आपण 2 मिनिटं ध्यानाला बसूया.
हरिओम. आता एक वेळा दीर्घ ओंकार करूयात. शांतपणे हळूहळू डोळे उघडायचे. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटलं की अजून एखादा मिनिट चाललं असतं छान शांत राहून? असं वाटत असेल तर आपल्याला ही उपासना आवडायला लागली आहे असं समजायला काही हरकत नाही. आता यानंतर आपण 12 वेळा फक्त नामस्मरण करणार आहोत आणि मी एक वेळेला म्हणेन आणि अनय माझ्या मागून रिपीट करेल. अनय, तू रेडी आहेस? ओम राम कृष्ण हरी. 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 हरिओम.